नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर वाव संघटनेने या निर्णयाचे स्वागत केले आहे। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर सोलापुरात वाव संघटनेने निर्णयाचे स्वागत केले। वाव संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांनी प्रतिक्रिया देताना आज खऱ्या अर्थाने त्या चिमुकलीला श्रद्धांजली वाहिली गेली आहे। ती चिमुकली सोलापूरची नात होती। अवघ्या 55 दिवसात निकाल लागला। आता विलंब न लावता आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा अंमलात आणावी अशी मागणी केली। आम्ही वाव संघटनेतर्फे या चिमुकलीला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पित करत आहोत आणि तिला खऱ्या अर्थाने आज न्याय मिळालेला आहे। कारण की ही जी घटना ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना होती। देशात अशी कुठेही अशी घटना घडली तर याच पद्धतीवर याच धर्तीवरती न्याय मिळावा अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। तसेच माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी शब्द दिलेला होता की मी फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत ताबडतोब आणि त्वरित निकाल लावून घेतो। तो शब्द आज त्यांनी पाळलेला आहे। माननीय न्यायमूर्तींचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो। कारण की एवढ्याशा चिमुकलीला काय भावना असतात। आज तिला चॉकलेटाचा आमिष देऊन आमिष देऊन इकडे खेळायला घेऊन जाऊन तिच्यावरती अत्याचार केलेला आहे। तिला बिचारीला माहित पण नसेल की एवढा मोठा आजोबाच्या वयाचा माणूस आपल्यावरती अत्याचार करेल। ही जी मानसिकता जी आहे, पुरुषी जे वासना आहे, हे चिरडून टाकायचं काम आज न्यायालयाने केलेलं आहे। जसा निकाल दिला आहे तसाच फास्ट ट्रॅक वरती अतिशय जलद गतीने त्याला फाशीची शिक्षा सुनावावी हीच आमची नम्र विनंती आहे। न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर विशेष न्यायाधीश SR साळुंके यांनी आरोपीला उद्देशून आता फासावर चढा असे उद्गार काढल्याचा उल्लेख करत चिमुरडीला न्याय मिळाल्याची भावना संघटनेच्या सदस्यांनी व्यक्त केली। यावेळी विद्या लोलगे, मदिना पटेल, पुष्पा हलकुडे, शारदा मसुदी, आफरीन पटेल, उषा नरले, अर्चना आवार आणि अनुजा उमाटे यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या।